उरण हत्याकांड प्रकरणात सगळ्यात मोठी अपडेट हाती येते। आरोपी दाऊद शेखला 2 मित्रांसह कर्नाटकच्या गुलबर्ग्यामधल्या शहापुरामधून अटक करण्यात आलेली आहे। तिथून ताब्यात घेतलेला आहे। शहापुरातल्या एका टेकडीवरून त्याला ताब्यात घेण्यात आलंय असं समजतंय। नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचनं त्याला अटक केलेली आहे। आरोपीच्या संपर्कातील मोहसिनला सुद्धा पकडण्यात आलेला आहे। ही काही सीसीटीव्ही फुटेज आहेत जे आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय। ही जेव्हा घटना घडली उरणमध्ये हत्येची त्याच्या पूर्वीची ही दृश्य आहेत। आरोपी जो आहे दाऊद शेख याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। त्याचे 2 साथीदार सुद्धा पकडले गेलेले आहेत आणि कर्नाटकमधून गुलबर्ग्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचनं ही सगळी कारवाई केलेली आहे। आरोपीच्या संपर्कात असणाऱ्या मोहसिनला सुद्धा पकडण्यात आलेला आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय लाल रंगाच्या चौकटीत असणारा हा इसम आरोपी आहे जो मुलीचा पाठलाग करत होता। याच रस्त्यावरून जाणारी पीडित महिला आपण बघतोय सध्या दृश्यांमध्ये आणि हिचाच पाठलाग करणारा आरोपी सुद्धा सीसीटीव्ही दृश्यांमध्ये दिसलाय। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याकडून। शिल्पा, आता आरोपी तर ताब्यात आलेला आहे, या पुढे नेमकी कशा पद्धतीची सगळी प्रक्रिया असणार आहे? रिद्धी, उरणमधील जे प्रकरण होतं ते पूर्णपणे चिघळलेलं होतं आणि यामध्ये नवी मुंबई क्राईम ब्रँचसह इतर जे पोलीस होते ते रवाना झाले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी पथक रवाना करण्यात आलं होतं। त्यातून कर्नाटकमधून ह्या मुख्य आरोपीचा जो साथीदार होता तो देखील ताब्यात घेतलेला आहे। मात्र त्याचा याच्याशी काही संबंध नाही। मुख्य आरोपी दाऊद शेख हा अटक करण्यात आला असून त्याला नवी मुंबईच्या दिशेने घेऊन येत आहेत आणि यावर पुढील कारवाई नवी मुंबई पोलीस करणार आहेत। रिद्धी, आता आरोपी ताब्यात आलेला आहे असं समजतंय। हे प्रकरण खरं तर प्रकरण आता सध्या प्रचंड चिघळलेलं आहे। या संदर्भात फाशीची मागणी थेट होतीये। याबाबत सध्या सरकारकडून किंवा शासनाकडून पोलीस प्रशासनाकडून कुठलं पाऊल उचललं जात आहे त्याबाबतची काही माहिती आहे? अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं गेलेलं नाही। मात्र आरोपीला शहापूर कर्नाटकमधून टेकडीवरून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, उरण शहरातील जे नागरिक आहेत तसेच पीडित कुटुंबीय जे आहेत त्यांची एकच मागणी आहे, आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि ती तात्काळ कारवाई करा अशी देखील मागणी केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई पोलीस असेल आणि जे प्रशासन असेल ते काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, आणि या प्रकरणातले पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। शिल्पा, धन्यवाद।